अजब रमा राघवची जोडी, अजब रमा राघवची जोडी. हुशारच आहे. माझ्याकडे ना फक्त पैसा नाहीये पण अक्कल नक्कीच आहे. त्यामुळे ना आपल्यामध्ये जर का काही सौदा झाला ना तर तो बरोबरीचा असेल. हे जर का तुम्हाला पटत असेल ना तर पुढचं बोला. ओके, आपल्यात सौदा काही झाला तरी तो तुमच्याच फायद्याचा ठरणार आहे एवढं नक्की. अश्विनी आणि राघवचं लग्न व्हावंसं वाटत असेल तर माझ्या इतकं पॉवरफुल दुसरं कोणीही नाही आहे मिस्टर माधव. माझं मन आहे ना खरंच सांगते खूप मोठं आहे. सो आय अग्री, आपल्यातला सौदा बरोबरीचा. बाबा म्हणजे आता त्या रमाचा पत्ता कायमचा कट होणार ना. बाबा राघवराव खरंच माझे होणार आणि मी राघवरावांची. या शुअरली तसंच होईल आणि ही होण्याची जबाबदारी माझी. सो डील. 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 सो ऑपरेशन रमा राघव सेपरेशन बिगिन. आता माझ्या मुलीला कळेल तिची आई काय चीज आहे. आता मी एकटी नाही तर माझी टीम चारही बाजूने तिच्यावर हल्ला करणार. आमच्यापासून तुझं नातं वाचून दाखवत होता रामा. तुला काही कळायच्या आत राघवच्या आणि तुझ्या नात्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडतील. दॅट्स माय चॅलेंज टू यू. रामा राघव हे बघ. अगं हे सगळं काय? अरे आपल्या घरच्या गणपतीसाठी घेऊन आली आहे सगळं. बघ ना काय काय आणलंय. अगं बघायला कशाला पाहिजे, दिसतच आहे की. बरं ह्या कार्डशीटचं काय करणार आहेस तू? काय करणार आहे? काय करणार आहे? कर. अरे हसायला काय झालं तुला राघव? अरे आपल्या घरच्या गणपतीसाठी, पुरोहितांच्या गणपतीसाठी स्वतः कहर नाही करू शकत मी? पुरोहितांच्यात काय, तू जगात कुठेही कधीही कहर करू शकतेस रमा. ते आहे, ते आहे म्हणे. अरे आता आहे तुझी रमा. ठीक आहे हस. तुला जितकं हसायचं ना तितकं हस. मला काही फरक पडत नाही. मी तर 1-2 व्हिडिओ सुद्धा बघून ठेवले. त्याप्रमाणे डिझाईन पण करणार आहे. अरे अजून कलर कॉम्बिनेशन डिसाइड करायचं मला. राघव खूप काम आहे, प्लीज चल ना पटकन. हा 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 आता होऊनच जाऊ दे कहर. चला होणाऱ्या मिसेस पुरोहित बसा, स्वार व्हा, कहर करूया. राघव हस हस हसून घे. काय ना मी गेलेला कहर जेव्हा तू बघशील ना तेव्हा सरप्राईज होशील. होईन होईन. चला चल. पोहे तयार आहेत, मी घेऊन येते. बरं आई ऐक, मला ना पोह्यांवरती छान ताजं ओलं खोबरं घालून दे ना. नको रे दादा. आई
फक्त तू नेहमीसारखं कोथिंबीर आणि लिंबू एवढं पिळून आण, खूप छान लागेल. अरे ए ए तुमच्या दोघांचं राहू दे जरा. शालिनी शेंगदाणे पाहिजे तळलेले कुरकुरीत. खरं म्हणजे ते आजकाल असे नवीन काय बरं तर्रीवाले पोहे करतात ना, तसे एकदा करून बघायला पाहिजे. करशील एकदा? हे तू करायचंस ना? मी शेंगदाणे तळूनच घालते, पण हे दुसरं काय ते मला माहिती नाही. घुम आईला ना आजकाल मोबाईल बघून त्याच्यात वेगवेगळे प्रकार समजायला लागले. पण काही नाही आई, आता जे काही केलंय तेच खायचंय. अरे हो खाणारच आहे. तुझं काय? मला घावन आवडतात ना. पटकन गरमागरम 2 घावन टाकून देऊ का? नमस्कार सगळ्यांना, माझा नमस्कार. नाश्त्याची तयारी चालू आहे वाटतं. काय गजानन भाऊजी, कसं काय चाललंय तुमचं पूजा पठण? आणि आजी, अहो गुडघे बरे आहेत ना तुमचे? हो तुमच्या कृपेने बरे. अगं अश्विनी, अशी पुतळ्यासारखी उभी आहे काय? अगं मोठ्यांच्या पाया पडशील की नाही? हो आजी, पाया पडते. हा बाळा, आता हे करू का ते करू का असं नुसतं विचारायचं नाही. हो पुढे आणि टाक 4 घावणं. हो बाबा. माधव अरे बस तरी चहा आणते करून पटकन. चहा नको, मी घेतलेली शपथ आठवते ना तुला ताई? आता कसली शपथ घेतलीस? हो अहो फार विशेष असं काही नाही. आणि तुम्हाला माहितीये ना माधवचा स्वभाव कसा आहे. ठीक आहे काही नाही एवढं विशेष. माधव अरे बस तरी. हरकत नाही. काय माधवराव, हा? एवढं सामान घेऊन आलात, मुक्काम बराच लांब करायचा बेत दिसतोय. हा हो आजी, आता गणपतीचे दिवस आहेत. शालिनी ताईला मदतीला कोणीतरी लागेलच ना. आज आमची अश्विनी आहे ना. बाबा हो हो सगळं हो, पटापट करते आता मी. करून टाक. ही पिशवी ठेव मला. अगं अश्विनी, अगं राहू दे, मी करते. असू द्या वहिनी, मी करते. तुला असं अचानक बघून मला खूप आनंद झालाय. हे दोघं असे अचानक कसे आले आणि वहिनी इतकी खुश का झाली? राघवराव, तुम्हाला नाश्त्यासाठी काय करू सांगा ना, म्हणजे गरमागरम करून देता येईल. पोहे केलेत ना आईनी, त्यामुळे मी तेच खाईन. मी आलो. अगं लाडूची व्हॉइस नोट काय म्हणते? मी पोहे घेऊन येतेच. श्रुती, काय झालं ग? कशी आहेस तू? आई, हजेसाठी पाणी नाही लागलं. हो घेऊन जा. आई मी ना एक गंमत करायची ठरवली. पोहे राहिले. पोहे हो हो घे घे. बरं अश्विनी ऐक ना, पोहे घेऊन जातेस ना तर सगळं एकदा नीट बघून घे, काही राहिलं नाही ना, म्हणजे सारखं सारखं तुला अशी फेऱ्या मारायची गरज नाही पडणार ना म्हणून. ठीक आहे, मी नाही येणार परत. चालेल. पोहे सावकाश. मला आत्याने असं बाहेर का काढलं असेल? त्या हातात फोन घेऊन नक्की काय करताय?
आज संडे आहे ना, मग आज माझा हॉलिडे मी कसा एन्जॉय करणार आहे ओळखा बघू. मीच सांगते, मी ना आज कहर करणार आहे. मस्त ना. कहर करून झाला ना की मग तुम्हाला कळवते. अरे देवा, घर करायचं म्हणजे नेमकं हे काय करणार आहे मुलगी? राघव, अरे काय हे हसतोस काय? अरे ही काय म्हणते? कहर म्हणजे काय करायचं हिला? आई, तिला कहर नाही मखर म्हणायचं. मखर, गणपतीचं मखर. यंदा आपल्या गणपतीचं मखर रमाला बनवायची इच्छा आहे, पण शब्द माहिती नाही अजून. रमा म्हणजे ना. अरे हसतोस काय? हे बघ, माझ्या लाडूची अशी मस्करी करू नकोस हा, आधीच सांगते. खबरदार तिची मस्करी केलीस तर. अरे तिला हे सगळं करण्याची इच्छा होते ना, हे महत्वाचं. आणि किती हौशीने आणि किती प्रेमाने सगळं करते ती. थांब जरा. रमाबाया, हे बघ, तू जे करणार आहेस ना त्याला कहर नाही, त्याला मखर म्हणतात. मखर. आणि कहर करायचा म्हणजे नेमकं काय करायचं ते मी तुला नंतर सवडीने सांगते. बास, खबरदार माझ्या लाडक्या सुनेची अशी चेष्टा केलीस तर. सगळं किती मनापासून करते रे ही. माझ्या लाडूबाईला कोणाची दुष्ट लागायला नको, अगदी माझी सुद्धा नाही. काळजी करू नकोस, नाही लागणार. लाडू काय रमा, तुला आत्याची नाही पण आता माझी दृष्ट नक्कीच लागेल. आरुषी, आपण त्या दिवशी किती स्टुपिडली एकमेकांचे कॉल मिस केले ना. पण तसं परत नाही होऊ द्यायचं. मी बाईकवर असतानाही आहे ना नेहमी हेडफोन्स घालत जाईल. आपल्याला काही प्रॉब्लेम झाले ना तरी पण आपल्याला एकमेकांना कॉन्टॅक्ट करता आलाच पाहिजे. हो राईट. पण वरून माझी आई नेहमी म्हणते, वाईटातून सुद्धा आपल्याला काय चांगलं मिळतं ते बघायचं. आणि या फोन कॉल प्रकरणात आपल्याला काहीतरी चांगलंच मिळालंय. म्हणजे काय मिळालंय आपल्याला? अरे हे सगळं घडलं नसतं तर तुझी आई आपल्याला इतका सपोर्ट करते हे कसं कळलं असतं. आणि त्या माझ्याशी किती प्रेमाने बोलल्या. मला तर वाटलं मी खूप लकी आहे, मला अशी सासू मिळणार आहे. येस, यू आर ॲब्सोल्युटली राईट. बाबा, मी रात्री मखर बनवलंय ना. अहो, काल रात्री मी बनवलंय मखर. ते येताना आणता का इथल्या गणपतीसाठी? अहो तिथेच आहे. भाई, मी गणपतीची तयारी सुरू केलेली दिसतेय. ही कधीपासून मखर बनवायला लागली? तिला काय मी आज ओळखते? अगं कसलं मखर कुठे ठेवलंय? हा बरोबर, तिथेच आहे. हा, ते येताना आणता का? हॅलो बाबा, हॅलो. हा हा, हॅलो. आवाज येत नाही का? हा हॅलो, एक मिनिट बाबा. हा एक मिनिट. हॅलो. हा हॅलो. असं काय करताय बाबा? अहो, दुकानातून एखादा मखर विकत घ्या आणि इथे आणून माझ्या हातात द्या ना. मला इथल्या गणपतीसाठी हवाय. अच्छा अच्छा अच्छा, असं आहे का? बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, आणतो. हा. बाबा, तुम्ही मला इथे येऊन कसं वागायचं याचे धडे देत होतात ना. पण तुम्हाला काय वाटलं मला काही कळत नाही? 2 पावलं पुढे आहे मी तुमच्यापेक्षा. आपण लकी तर आहोतच, पण ॲटलास्ट आता मॉम सुद्धा कन्व्हिन्स झाली. आणि आता फक्त लावण्य आंटीने सुद्धा आपलं रिलेशन एक्सेप्ट केलं ना की मग बरं होईल. म्हणजे तिच्या होकाराची गरज नाही आपल्या लग्नासाठी, पण ती तुझी फॅमिली मेंबर आहे आणि माझ्या मॉमची क्लोजेस्ट फ्रेंड आहे. ती सुद्धा खुश असेल ना की मग कुठलीही नेगेटिव्हिटी राहणार नाही. डोंट वरी, सगळं छानच होईल. बघ ना, रमाताई आणि माझं रिलेशन आता किती छान झालंय. तसंच लावण्य आंटीच्या बाबतीत सुद्धा होईलच. तू किती इनोसंट आणि होपफुल आहेस ग.
मी रमाताईच्या बाबतीत सुद्धा अशीच होपफुल होते आणि ते वर्क झालं. आतापर्यंत ती माझ्याकडे वळून सुद्धा बघत नव्हती आणि सी नाव वी आर सो क्लोज. अरे हां, आम्ही आता गणपतीसाठी मकरही केलं. अरे वा, तुमच्याकडे गणपती बसतात का? नाही. मग कोणासाठी केलात मकर? अरे हो, ते मी रमाताईला विचारलंच नाही. मे बी तिच्या ऑफिसच्या गणपतीसाठी असेल. पण तिच्या ऑफिसमध्ये बसवतात का गणपती? की राघवसाठी तयार केलेला तिने? काय माहित कोणासाठी केलंय ते. हे मखर कसं झालंय? आपल्या घरच्या गणपतीसाठी अगदी साधेच आहे ना. मी रात्रभर जागून बनवलंय हे. वा अश्विनी, छान, अगदी सुंदर आणि सुबक झालंय. माझ्या मुलीला ना या घरातल्या सगळ्या प्रथा परंपरा माहिती आहेत. त्या लक्षात घेऊन तिने ते बनवलेलं आहे. अंकल गुरुजी, हे असं ट्रेडिशनल गणपती फेस्टिवलला कधीच सेलिब्रेट केला नव्हता आणि एक्सपिरियन्सही केला नव्हता. त्यामुळे या वर्षी ना मी खूप एन्जॉय करणार आणि त्यासाठी ना मी स्पेशली माझ्या हाताने मखर स्पेशली माझ्या हाताने मखर बनवला. लाडू, तुझं मखर अगदी सुबक आणि सुरेख झाले. थँक्यू. काय हो आई? अगं पोरींनी किती मेहनत घेतली कळतंय अगदी. आजी, अगं रमाने स्वतःच्या हाताने बनवले हे मकर. पण माझं त्यापेक्षा जास्त छान आहे. बरं का, मी ना खूप व्हिडिओज बघितलेत मखर बनवण्याचे, डेकोरेशन करण्याचे. त्याच्यात बघितल्यावर मला असं वाटतंय की हे जे असं जाळी आणि सगळं केलं ना, ते करायला ते काहीतरी एक वापरतात रे. काय मशीन? हे इलेक्ट्रिक मशीन असतं ते. त्याच्याने हे असे कटर. हा जो रंग दिलेला दिसतोय का तुला आजी, हे बघ, हे जे टेक्स्चर आलंय ना, हे ते त्या कंप्रेसर लावलेल्या गन मुळे येतं. ती गन वापरली रंग द्यायला. नाही, अहो मी खरंच स्वतःच्या हाताने बनवले हे. म्हणून तर मला रात्रभर जागावं लागलं ना. राघव, कदाचित हे तुला आणि मला नाही जमणार, पण अश्विनीच्या हातात कला आहे बरं का. किती सुरेख मखर तयार केले तिने. आजी, तुम्हीच सांगा, कोणाचं जास्त छान आहे मखर? अश्विनीचंच ना. हा, अश्विनीचं छान आहे अगदी, म्हणजे सुबक, नाजूक, अगदी विकटच्या मखरासारखं. मला माहितीच होतं मी बनवलेलं मखरच सगळ्यांना आवडणार. यंदा आपल्या घरच्या गणपतीची प्रतिष्ठापना मी स्वतः हाताने बनवलेल्या मखरातच होणार. एक मिनिट. हे काय? प्राइस टॅग तसाच आहे. प्राइस टॅग? हा, बघ, दुकानातून घेतलं असेल अश्विनीने, त्यामुळे प्राइस टॅग असणारच ना. काढायचा विसरली. 2501 रुपये, म्हणजे महागतच पडलं म्हणायचं.
हे हे प्राइस टॅगचं मी काय अगं बाई 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 अश्विनी, अगं आता सावरायच्या प्रयत्नात आणखी खोटं बोलून बसू नकोस ग. नाही नाही आजी, मी आमच्या सगळ्यांच्या नजरेत ते विकतचं दिसतच होतं, पण तू ऐकतच नव्हतीस. महत्वाचं म्हणजे अश्विनी, ही अशी खोटी सेवा देवापर्यंत कधीच पोचत नाही. पुढच्या वेळेस जरा लक्षात ठेव. अश्विनी, तू तू आज जा बघू, घरातली इतर काही कामं असतील तर बघ बघ. मी जरा स्वयंपाकाचं बघते. तुला काय वाटलं रमा? आल्या आल्या सगळ्यांसमोर माझं नाक कापशील आणि मी गप्प बसेन? तुला कल्पनाही नाहीये पुढे तुझ्या नशिबात काय काय वाढून ठेवलंय ते.